काय अजून येत नाही, काय करत राहतो. दुसरा येऊ राहिला का तिकडं? तिकडं कुठं पाव राहिली? आता मला काय माहिती तू इकडनं येणार आहे, मला काय माहिती इकडनं येणार आहे असं. माझ्याच प्रेम करते ना. हे बाय, तुझ्यावर प्रेम करती म्हणून ते नवऱ्याने इकडं सोडून पळून आली. म्हणजे असंही बी तो नीट नांदवत नाही आणि भांडण करतो, तुला तर चांगलं माहिती आहे. झालं ना आता ते. तू मला कमीत कमी आल्यापासून 17 वेळेस सांगितलं असेल भांडण करतो. मी करतो का? नाही तू नाही करत भांडण, पण मग तू लग्न बी तर कुठं केलं आधी? लग्नाच्या आधीच माझ्या बापानं हाकलून लावलं होतं आम्हाला दोघायला, माझ्या बापाला आणि मला. आलो होतं ना तुला मागायला. काय आलं होतं तुझा बाप 10 रुपये आला माझ्या बापाकडं, मग काय देईल तो माझा बाप? तुला मागणे घालायला आलो होतो. ते म्हणे बाबा नो, जसे ज्या पावले आले त्या पावले वापस जायचं. तुझा बाप फुल 10 रुपये आला तर माझा बाप कसं काय दिला असं? आता माझ्या बापाशी काय घेणं देणं होतं? अरे असं नाही राहत, संसार करायचा राहतो तर घरातले माणसं बी राहतात, तेव्हा ते काय लगेच उखड्या त्या काय. म्हणजे दारुड्याचा पोऱ्या दारुड्याच राहतो का? मी पेलो का आतापर्यंत थेंब तू तरी? नाही पिला, पण घरातलं वातावरण खराब होतं ना माशामुळं, म्हणून त्यांनी विचार केला ना. उलट माझ्या बापाची दारू सोडवली माहिती का? काय माहिती सुटली का काय राहिली, पण तेव्हा केलं असतं तर आज मला हे येऊन बसावं नसतं लागलं. बरं जाऊ दे. आता काय विचार? काय विचार आहे आता? हाय काय विचार करायचा? एक तुझ्या पप्पाला विचार, हा म्हणते का नाही म्हणते. जर नाही म्हणत असेल असं डायरेक्ट विचारू काय? डायरेक्ट विचार. हा मग बाप म्हणशील बाई. आता झाली फारक झाली तिथली? नाही ना झाली अजून, चालू आहे. म्हणते ती करायची का जायचं परत नांदायला असं? मी काय म्हणतो, मान्य काय का आपण टाकू लग्न करून आणि फारक झाली नाही असं सांगायचं त्यांना. समजा तारखेला बोलवलं तू ते जायचं, मी येणार जायचं फरक मला असं जायचंच नाही नांदायला. तारखेला जावं लागत केस पडल्यावर. मी काय म्हणते, ते नवीन कायदा काहीतरी आहे ना, डायरेक्ट लिहून द्यायचं आणि डायरेक्ट मोकळं करून घ्यायचं. त्याला नोटरी म्हणते, नोटरी करून ते घ्यायची. नोटरी का फोटरी करून त्याला दोन्ही पण तयार पाहिजे ना. नोटरी मग होईल ना तो तयार असावी, त्याला बी कुठं माझ्याशी नांदायचं. आता मला येऊनच 1-2 महिने झाले तर तो कुठं मला फोन करतो? एक फोन पण नाही करत तो बाबा. असा तो इतका हे तो मला एक सांग, तुला गरज काय होती हा म्हणायची? जर तुझं प्रेमच नव्हतं त्याच्यावरती, तुझं प्रेम माझ्यावरती होतं. आता ह्या बाय तुम्हाला घरातून हाकलून लावलं, पर्याय होता का माझ्याकडं? पळून येते ना एखादी तुझ्या ठिकाणी. मी असं ना पट्ट्याच्या रात्रात पळून आला असता. फोन करायचा ना, ये पळून त्याशी लग्न. हा म्हणलो होतो तुला. म्हणला होता तेव्हा. तेव्हा तिकडे डब्बा पण नव्हता ना फोनचा. कसा डब्बा फोनचा नव्हता? डब्बा दिला होता का तो घेऊन तर दिला नाही फोन. असा दिला असता तर म्हाताऱ्याने फोडून टाकला असता. नसता पडला, लपून ठेवला असता कपाटा बिपाटात कुठं बी कपड्यांच्या खाली. बरं मी काय म्हणतो, म्हण काय म्हण? तू त्याच्यावर प्रेम तर नाही केलं जास्त? कोणावर तुझ्या नवऱ्यावर? मग प्रेम केलं असतं तर झालं नसतं का एखाद 2? काय प्रेम केलं मग तुला हात नाही लावला? तसं नाही रे, पण ते काय इतकं म्हणजे झालं तुमच्यामध्ये काही ना काही झालंच ना. अरे आता मग नवरा आहे काय बाई, माणूस आहे बाई हा. तुला नाही सांगितलं होतं ना मी माझ्या? असं राहतं का? मग बरं मग आता काय लग्न नाही करायचं का तुला? नाही मला करायचंय, मला ते करायचंच आहे. तू तुझ्यासाठी लग्न लग्नाचं केलं राहिलं मग? माहिती का? हा. तुझ्यासाठीच राहिलं. ओ, काही बी छापितो नोटा छापायसारखं. नाही रे, तुझ्यासाठीच राहिलं माहिती का? गो बाय मग इतक्या दिवस तुझ्यासाठी बिना लग्नाच राहिला माणूस. दिसतंय म्हणून राहिलं तरुण का? टाटा टक्कल पडलं. टक्कल पडले मग पार गेले. पार गेले. हा मग आता लग्न केल्यावर तर पार बुडायचे नाही तर अजून नाही उडणार आता. पार संसार तू करू. जर लग्न केलं ना, जेवढं उडेल तेवढं वापस येऊन जातील. हा. मग मग एक काम कर, येऊ दे मग लग्न करू. हा मग ते पुढच्या जन्मात या जन्मात काय म्हणणं शक्य नाही. अरे मग नाही येऊ दे ना, चांगले आले का मला. बरं तुला मजा करते कडे, माझ्या घरी घाली ती. तुला आजच्या आज काय फैसला घ्यायचं का नाही घ्यायचं? चल नाही जाऊ असंच पोर. नाही रे बाबा, असं कुठं राहतं का गावात? माझ्या बापाला तोंड या काढ. बा आता शेवटचं पुढच्या वेळेस आहे ना. बरं एक काम करते, मी माझ्या आई बापाला सांगते आता. लगेच सांगा आजच्याच क्लिअर कर काय ते. आजच्याच? हा नाही तर मी डायरेक्ट आहे ना, मी तुमच्या घरापुढे येऊन हंगाम करेन. ए नको 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 असं नको. थांब जरा, थांब माझं बी तापील आहे आता. पेशन्स ठेवा. पेशन्स ठेवायचं. किती दिवस पेशन्स ठेवायचं आहे? नाही थांब जरा, हा आता सांगते ना मी, थांब ना जरा. हा लगेच जाय. हा, लगेच. आणि आता हे नाही शेवटचं बरं का, मी आता असं भेटणार नाही डायरेक्ट. तुला आहे ना आता डायरेक्ट पळूनच नाही येतं मग. आताच नेतो का? हं? आता नेतो का? चाल लगेच, चाल चाल पळ, लगेच. पळ. चाल लगेच. नाही रे, हा? हे दोघांची म्हणजे काय अरे मग ते तसंच पाहिजे. म्हणजे? ऐक आता मी घरी जाते, मग बोलते माझ्या आईला. आधी आईला म्हणेल माझा बाप हे असं कर. खरंच बोलशील ना आता? अरे हा रे बाबा बोलते. पाय माझा चेहरा सुकून गेला पाहिलं. हो, लय सुख. एखादं बिना पाण्याचं झाड नाही राहत का? तशी गंमत झाली माझी वाली.
बरं सांगते जाय आता कोणी पाहिजे जाय बाई बरं. तू है मेरी खाबो की गजल. अच्छा खाबो की गजक का काय ग, कुठं चालली कुठं चालली इथंच होती पाहिलं ना मी सगळं काय करत होती तिथं काय पाहिलं काय पाहिलं कोण होती ती अगं ती माझ्या वर्गात नव्हता का हा समा अच्छा लयच गलगल चाललं होतं का तुमचं तुला माहित नाही का तू ओळखीत नाही का आपल्या गावातलाच आहे चांगलं ओळखते ना मी पण मग तू तर लय गुलगुल बोलत होती त्याच्याशी आता मग मित्र आहे माझा हम्म, लग्नाच्या आधीपासून आहे ना ओळख हा ना मला आवडतो ना तो मग बोलत आहे त्याच्याशी अयो बाई तुला आवडतो बाई तो तू दादाला नाहीला सांगू नको बरं का हा ना सांगू नको मी अगं, सांगल खरं का याच्यासाठीच तू तो नवरा सोडला नव्हता त्याच्यासाठी नाही सोडला तो माहिती आहे ना तुझा दाजी कसा होता कसा देईल होता आपल्याला करून बाई याचं तर बरं अवघडच झालंय हे बघ तू लग्न झालं तर तुला तिथं टिकाव ना आणि मी तर नाही बरं लग्नाच्या खुशीतच नाही ती साडी घालगोली हिंडते मा काही लग्न होईना करणार आहे ना पाहू राहिले ना दादा ते पाहू पण हे राहिले. बाय तो माझ्या दिसला करून तसा नको पाहू नाही तर तू बीडच आणि मी बीडच हा अगं मला आवडतो ना तो म्हणून म्हणून अशी भेटते का तू मग तोच सांगायचं ना तिकडे आईला आणि दादाला सांगणार आहे तू सांगते का हा आता मी तेच करते मीच सांगते सगळं तू काय सांगू नको तू फक्त अशी ना कडाकडालाच भेटत जाईल नाही ग मला बोलायचंय पण ते दादा नसतं धावत आहे ना बाई कसं असं आहे करतात का? ना? एक काम कर ना मग तू सांग ना म्हणून म्हटलं सांगते का दादाला नाहीला आता माझं तर काय ऐकते नाही ती तुला तर माहिती नाही नको बाई तू सांगू नको काहीच मी सांगल हा नाही तर मी चाल घरी. सांगल हा चाल बरं चल काय टेन्शन मला सांगू लागशील का मग थोडं थोडं शाले अगं तुला काही माहीत झालं का मला काय माहिती पडते मी चार भिंतीच्या आत असते जर मला बाहेरची दुनिया कळाली असती तर आज मी इथं असते का हा नाही तू केंद्र वाजतेवर आहे ना मग चंद्रावर नसते गेले का नाही बरोबर म्हणजे तुला घरातले माहिती नाही का घरातलं भाई ते भाकरी थापा धुणं धुवा भांडे घासा याच्यातच माझं अर्ध आयुष्य गेलंय हा ते बरोबर म्हणा आणि काय माहिती असणार आहे मला तो लक्ष नाही वाटतं पुरी काय ना लक्ष नाही हा आज काय बोल राहील तुम्ही लक्ष नाही माझं म्हणजे मग आता ते आपली काजल हा हां मला असं ऐकायला आलं तो शिरप्याचा पोर आहे नाही का हा त्याच्या संग बैलगाडीत बोलताना दिसली काय मग चर्चा आहे अहो बोलली असेल आता तिचा तो शाळेतला मित्र आहे आणि आता काय भेटले असेल तर बोलले असेल काय चाललं काय नाही म्हणजे तुला माहिती होतं का काय माहिती होतं ते शाळातले मित्र आहे म्हणून हा मला माहिती आहे ते शाळेतले मित्र आहे म्हणून हा का हा बरं गम बंद कर हा कुठे गेली होती ग आम्ही दोघे इथेच फिरत होतो गावात अगं कुठे फिरता तुम्ही गावात घरातले काही काम धंदे करावं का नाही बरं आता माझ्याने होत नाही एवढ्या मोठमोठ्या पोरी तुम्ही हा आणि खुशाल गावात फिरत म्हणते बाई तू आवरलं होतं ना म्हणून गेलो होतो अगं तू घरातली मोठी आहे हा, हा पण आणि तुझं पाहून ती बी तसंच करील ना आता आजच गेलो ना दोघे जणी एकत्र कुठे गेल्या होत्या दोघे कुठे गेल्या होत्या ते मंदिराकडे गेलो होतो मंदिराकडे गेल्या होत्या हा का चल मंदिरात जाऊन येऊ. मंदिराकडे गेल्या होत्या म्हणे दुसरं कुठे गेलं नव्हतं ना दुसरं कुठं नव्हतं गेलं कुठं दुसरं गेलं काय ताई बरं ती जागा साडी कशी दिसते चांगली दिसते ना आणि काऊन साड्या घालून फिरते का तू रिकाम्या राणी तुम्ही मला लग्नच लावून देते नाही काय करू मी त्याला ना आता आहे ना शाले काय झालंय त्याला आई बापा एक चव घालायची अहो पोरगे काय म्हणते बघा ना त्याला करायला मजा वाटते पण लोक आई बापायला नाव ठेवतील याचं काही नाही त्याच्या तोंडावर थुकतील त्यांचा काही विचारच नाही त्यांना आणि का ग बाई तुला काय लग्न करायची हौस आली एवढी मग तुम्हाला माहिती आहे मला लहानपणापासून अगं बाई एकच बघ ना हे लग्न करून दिलं तर त्या पोरीची काय अवस्था आहे पर आता म्हणते फारकती घ्यायची हा नांदायचा पत्ता नाही तिचा आता झाल्यासारखीच आहे ना काय घ्यायची मग आता काय राहिलंय आता राहिली शेवटची हा झालं की मग झालेच मोकळे आता ती पोरगीच नांदाय ना हा मी नाही आणत तेच कसे माणसं निघाले चांगलं माहिती ना अगं हा पण आता एक पोरगी घरात बसली या पोरीशी कोणी लग्न करावा अरे मला वाटत नव्हतं असं घडल म्हणून मग मी म्हणलं झाले तेव्हा तुम्ही मला लोक म्हणायचे तुला दोन्ही पुरीच झाल्या हा. ए म्हणलं पुरी वाहू द्या तेच माझे दोन्ही पोरे हा आणि पोरं पोरं म्हणून तुमच्या ना पोरी डोक्यावर बसल्या काय केलं आणि तुम्ही आता हे मावाला दाखवू राहिले काय काय आता काय केलं आम्ही काय केलं आम्ही मग गप्पाचा तू तर बोलच नका काय हा हा. मी बोले ना काय मग जडत जातो ती लहान आहे ना. सगळं आवडत जाकड आल्या करायला लय भारी तू हा तुझ्याकडे आलं करायला आता आहे माझ्याशी बोल जरा ती काय मग त्यांच्याच साईडनं बोलतात माझ्या साईडनं कोणीच बोलत नाही है ना माझ्यासाठी काय बोल नाही ना बाई तुला लाडकी लाडाची माय नाही तुला लहान लाडकी लाडकी म्हणून तुला डोक्यावर बसली तुम्हाला काही कमी केलं का मी काही कमी केलं का तुम्हाला हा, कमीच केलं हा?
कमीच केलं काय कमी पडलं कमी तुम्हाला? केलं तिचं लग्न लावून दिलं मा नाही लावलं बाई आता आहे का आता लग्न लावू ना बाई तुला बी पोरग पाऊस राहिलो ना बाई थांब दर्शे दमकार दर्शे हा. अगं ये इथं. आधी करायचं होतं ना आता मोठीच आधी करता का लहानीच काय नाही असं चालतं हा का? लहानीचं पण आधी केलं असतं. आता ते म्हणले आम्हाला मोठीच पोरगी पसंत आहे आणि मग काय दुसरं करायचं पाहिलं असतं ना मग. हा ना मी तर तेव्हाच म्हणले होते मला लग्न लावून दे तिचं राहू द्या पण लय- नाही हिला तिचं लावून लय- दिलं. हिला- नाहीतर तुम्ही ना असंच करता ओली तुम्हाला ना बाई खुशीच नाही दाखवत असंच करता नाही तिला सगळं द्या तुम्ही काय बोला बाई आता या पोरीच्या पुढं नाही नाही मला ते काय दिलं येडे येऊन बसली मी काय दिलं? हा तुला नाही नांदता आलं हा हा, तू तर आता तसंच बोल बाई असं नांदता नाही आलं, अगं नांदता कसा नाही आलं. कास आहे ना तिथेच निभायचं असतं बाई काय निभायचं अशा फारकत देऊन होत असते का मी तर जात होती तुम्ही नको मग तो आता- चांगला नाही आता आता तू तर म्हणत होती बाई तो असंच करतो आणि मला तो आवडतच नाही पाहिलं ना कसं बापाच्या याच्यावर गेला तो वळणावर काय करावा बाई आजकालच्या पोरींचं हा बरं आता तू आली इकडं तरी व्यवस्थित राहील बाई हा व्यवस्थित राही बा आता काय मा नाव गावासाठी नाव कमवू जरा आणि नसेल कमवायचं मला तर तुम्ही माझ्याजवळ राहू अगं नका आम्ही पोरींना काय? पोरं समजून सांभाळलं काय केलं मग अरे गावात चर्चा झाली चर्चा ही तोंड चोपडी ना तिचीच बाजू घेते 2 मिनिटं मारल्या तुला गप्प बस. एवढं देतात काय म्हणते? आईला मारीन मारीन. कशाची चार चर्चा सांगू काय सांगा ना सांगा ना मग काय बोला शेरप्याच्या पर्यंत काय गप्पा मारी तुझी साम्या सांग मग आता ते कॉलेज मित्र आहे तो माझा पहिल्यापासून शाळेतला मित्र आहे आईला माहिती ना आता मी तर म्हणले त्यांना मग भेटत होतं ते आली आता भेटला असेल तर बोलत असेल हा ना आता बरं बाई तुमच्या पहिना तुमचा बाप मलाच मारेल चालेल एक दिवशी चालेल आता. चालेल याला भेटा त्याला भेटा चालेल दादा आता मी काय करतो आता अंगावर गोदडी घेतो आणि घराच्या बाहेरच निघत नाही आता लोकायला तोंड दाखवायला तुम्ही हिंडा थांबा तुम्ही टेन्शन नका घेऊ काय सांगायचंय तिला काय सांगायचंय मग मी काय म्हणते आता अशी माझी फारकतच झाल्यासारखी ना हा तुम्ही मला इथं ठेवणार आहे का लग्न लावून देणार दुसरं आता देऊ ना बाई तुझं लग्न लावायचं मग हिचं लावायचं ही उतावळी बाई इथं आता कोणा जातं काय करावं आता आता दोन लग्न मग तसंच राहू द्या आता तुम्ही करते ना बाई दुसरंही लग्न ती चालत तरी मग पहिले लग्न नाही मग मी काय एक काम करावं करा ना आता? मग मला तो आवडतो मग त्याच्या बरोबरच लग्न करू का मग कोण आवडतो त्या समा आ बाई बघी बाई तर बरोबर बोलत होते तसं काही नाही पण मग आता त्यांनी लग्न करेल नाही तो म्हणतो मग मी करायला तयार आहे लग्न बाई तुम्ही खरंच बरोबर बोलत होते हो अहो असं काहीच नाही हो अगं मग लग्नापर्यंत गोष्ट गेली कस काय अगं नाही गेली काहीच तो पोरग काहीच म्हणलं नाही पण मग ना आता शाळेतले मित्र आहे चांगले एकमेकाला आता ओळखी तो म्हणतो त्या राहतील सोबत तू असं राहण्यापेक्षा मग माझ्याशी करते का मग येऊ का घरी विचारायला हा ना मग त्यांनी यावं ना आम्हाला विचारा नाही त्याला यायला काय झालं आम्हाला विचारायला आता ये कसं करता माहितीये ना लगेच उठा त्या टोला द्यायला हा मग तुला मग बरोबर आहे ना त्यांचं कस काय बरोबर हा तुला माहिती आहे ना तुला पाहायला आलता तेव्हा कोण त्याचा बाप मी घरातून बाहेर काढला होता मग तो झालं शेरप्या चुक्या तो दारू पिऊन आलता माहिती आहे ना अहो पण सोडली ना आता त्याच्या बापाने दारू तुमच्या रिशीवर अरे काय कर दार काय काय त्यांचे ये हो चांगलं आता नोकरीला लागलाय तो त्यांनी लग्न नाही केलं अजून या बाई तुम्हाला करायचं तर करा नाही तर मग दुसरीकडे द्यायचं तर या दुसरीकडे देऊन दो आगीतून निघायचं आणि पुट्यात मग पडायचं काय? आता ह्या आहे गावात म्हणून आणि मी काय म्हणते आवडतो या बाई आता तिला आवडतोय तर नाही तर आणखीन जायचे पळून बिळून ये आणखीन आपले नाकनकटा करायचे मस्त पैकी लावून मग माझं पण लवकर बघा माझं पण लावून द्या मस्त पैकी लयच घाबरली भो नाही तर काय लयच घाबरली तू घाबरली काय वय निघून चालला का तो वय मग हिचंच करा तुम्ही 4-5 लग्न नाही काय हिचंच लावून द्या मग हे काही करू नका तुम्ही त्याचा भाऊ असता हा? आणि साखरपुडा पण करू नका देऊ हा, ना. दादा. हा ना हा. त्याचा भाऊ असता तर हिला करून दिला असतं लगेच असं काही मला एक सांग तुझं बी प्रेम आहे कोणाशी मा नाही प्रेम आहे मला तर कोणी भेटना पण झालं इथं लोकांना पोरींच्या मागं पोरं लागले मर्जी बनते आम्हाला पुन्हा भेटायला बरं जाऊन दे नाही भेटलं लय चांगली आहे गोष्ट तुला चांगली पोर आहे माझी तुझं लग्न मी लावून देते चांगला पोरगा पाहते हिच्यासारखं नको व्हायला पण जरा दम दे ते म्हणतात ना बोलून घेऊ का? काय बोला बाई आता विचारा ना मग विचारा ना परा तुला आवडतोय ना तो मग आवडतो तुम्ही फोन करा बरं फोन करा मग बोलून दादा घ्या ना तुम्ही झालं का म्हणजे बाई माझं पण लग्न होणार किती तुझं पण होईल मग मस्त मग मग मला ते लई हॅलो तुला काय लाज बीज आहे का जेल आई बापा ए अरे तोंड बंद करा ना फोन चालू आहे. हॅलो हॅलो कुठे आहे शिरपतराव कोण बोलतोय बाबराव बोलतोय काय रे कुठे आहे तुम्ही म्हणलो घरी घरी आहे का या ना आपल्या घरी या ना काय आला थोडं काम होतं या आता काय आठवण आली माझी आता चायला काय आठवण येते या तर खरे
बरं बरं येतो येडा आल्या सांगतो या हा ना तिथूनच काय बोलतो म्हणा या येईल तो पहिला कधी टोमने दिलं लगेच मग अरे लय नालाय की तो पण आता कसं आहे आता ही पोर आता ऐका ना आता तुझं पण लग्न होणार किती भारी ना तुझं झालं का मी दुसऱ्या दिवशीच लगेच करणार मला काय म्हणतो पाहू काय बोलला असेल गडे राम राम बस ना बसा स्टूल द्या ना. बस काय लय दिसतो ना आठवण आली. काही बस आली आता आठवण आली म्हणून फोन केला नाही जस का तुम्हाला आम्ही कधी फोन करत नाही का अगं इकडे बसता बसू दे ना आता आता तिथे कुठं बसू मग काय जागा चांगलं नाही वाटतं इकडे भारी आहे ना हा बरं काय काय विचारायचं होतं? तुला असं बोलावलं ही आपली मोठी पोरगी आहे ना तो पोराचं काय अजून लग्न झालं नाही ना नाही तर त्यांचं ते काय माहिती शाळेतलं मित्र आहे ते बर कुठं गाठभेट झाली त्यांची वाटतं ना तर मग त्यांचे लग्न करायची तयारी तर मग म्हटलं थांब त्याचं आपल्याला बोलून घेतो शक्य आहे का असं काय तुमचे पोरं आम्हाला करणं म्हणजे एवढं काही आमचे काही आम्हाला कोणी दिती नाही काय अडचण अच्छा मग आता महापुरीचं लग्न झालं तर तरी पण तुला काय काय द्यायला काय तुमच्या पुला डाग लागलाय डाग आता कुठे दाखव हो का असं कुठे काय बोलत आहे डाग पाहून घेऊ चेक करू का नाही 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 हा नाही मोठे मोठे डाग लागला महापुरीला हळदीचा डाग आहे एकदा आपण लागला ना डाग काय मग लागलं मग त्याला काय झालं नाही नाही मग मी चालन का हा हिला नसेल बरं का डाग बोरी मारायचं बंद करते का तू माझं लग्न कशी करणार आहे गेला घरात कोण काय काय बोला मला या पुण्याला आता असंच करतात तुम्ही बाई जाऊ दे अगं बहिणीचं घर फोडायला निघाली का बाया बरं जाऊ दे दाजी मग तुमचा कोणी भाऊ बिव आहे का नाही मी एकटाच आहे एकुलते एक आहे. हा अरे तो आहे ना मावस भाऊ तो नाही नाही तो तेच झालं ते. करा तुम्ही दोघी बहिणी मग आम्ही ठरवा. दोघी पण तुमच्या कोणता इथे नवरा तुमच्याशीच करायचं लग्न करू का हा, दादा लय भारी काम होईल ना बाई एक वर एक नाही नाही ते म्हणतात ना आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे लय भारी काम होईल नाही पुरी- काय झालं अगं पुरी- ताई म्हणजे आमच्या पुरीला आहे ना काय झालं आई बापने पोरी स्वतः निर्णय घेऊन राहिला नाही तर काय बाई नवरे म्हणजे करायला. एकूण एक देतं का फ्री हा आज चाललं ही आमची लई चाबरी आहे, लई चाबरी आहे. आपलं कांदे लावायला बाई पाहायची गरज नाही पडणार नाही नाही माझ्या करतात ते दाजी हा, ताई नाही नाही बघा दोन्ही नको हा दोन्ही सुद्धा नको हा का नको बरं चाल तुमचे शब्द पुढे नाही मी या नालायकाने मला दारातून उठवेलंय हा का हे बाई, हा मी काय म्हणते तुम्हाला पण तो चष्मा काढा म्हणजे मग आम्हाला कळत तुम्ही कुठं बघा ते. हा कुठं पाहू राहिले ते बरं मी काय आणशील पण तुला राग आला त्यावेळेस पण संबंध पाहायला आलता बरोबर ना हा पण येताना व्यवस्थित यायचं ना रे. तू पिऊन आला ना. हा मी करेशीच आहे ना काय तर दुसऱ्या दिवसपासून मी दारूला शिवलो नाही बरं झालं अहो, पण चांगलं आलं. दुसऱ्या दिवशी पासून सोडली ना त्या दिवशी जर चांगले आले असते तर आज माझ्या बापाने तुमच्या पोराच्या हातात हात दिला नसता का? त्यावेळेस तुम्ही म्हणा तुम्ही आमच्या किमतीतले नाही आमच्या लायकीतले नाही 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 तसे काहीच बोलले नव्हते लय इज्जत काढली पेल्यामुळे बोललो दारुडे गारुडे म्हणे. प्याल्यामुळे बोलले होते तुला सांगतो बाबराव 8 दिवस या डोळ्याला झोप नव्हती सारखा विचारत पडत मला का नाव ठेवलं त्याच्या करताय ना पोऱ्या कामालाच लावला बरं बरं चांगलं झालं ना मग 50,000 रुपये पेमेंट घेतो मग आज चांगलं झालं ना रेसीने काम करताय माणूस तेव्हा लग्न तेव्हा जमाचं काम चालू तेव्हा सर्विस लागला होता का नव्हता लागे हा मग तुमच्या मी बोलल्याचा फरक झाला का नाही तुमचा काय झाला का माझा झाला मी काय म्हणते ऐका थांबा आता मागचं झालं गेलं विसरून जा कळलं का आणि आता दोघांचं लग्न लावून द्या आणि आपण नाही लग्न लावून गेले हे पळून गेले तर काय करायचं सगळ्या गावात थुतू व्हायची आपली आणि माझं लग्न पण व्हायचं नाही मग मा एक म्हणणं होतं बा तुम्ही ऐका का नाही काय नाही. नाही आता आम्हाला काय नका सांगू तुम्ही आता आम्ही आता हिला लागले डाग ही झाली उतुळी आणि पोऱ्याच्या दाजू लागणार थोडी बाकी मग हे काम करा पुरी आई देऊन टाका अरे, आता तर लाज नाही 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 अहो, काय दादा काय लाज बीज आहे का तुम्हाला काय कोणला हे बा असे बोलत आहे बघा हा म्हणून हाकलून लावलं तुम्हाला नाही नाही पोरीची आईस देऊन पोरीची आईस देऊन टाका असं बोलत होते का बाप म्हणून माझा बाप हाक- कोणाला काय म्हणते कोणाला कोणासाठी मागून राहिले कोणला पुरीची आहे कोणला कोणला तुम्ही दुसरी करा ना म्हणजे आपण पुरीची आहे कोणला द्यायची तुला भाऊ काय लाज तुमच्या जीवाला माझ्या लेकासारखा आहे तो हा काय पिऊन आणलाय काय रे आता मी पिऊन आला वाटतं गांजडच ये नाही तरी नाही सोडला बापाने अरे गांजडे दिसतंय तुझा बाबा म्हणजे आता परत माझं लग्न लांबणार का झालं बाई यांचे लग्न बरं करा मी तुम्ही काय 2-2, 4-4 जाऊन द्या ही पोर मी नाकारली ही जर पोर देत असले तर मी नवर देऊ तयार मामा पोर उभा करायला तयार आहे जोड बसत नाही करायचंय का तो जोड बसत नाही काय बसत नाही नाही आधी वय कुठे चाललं मित्र मैत्रीण म्हणून तो जोड लावला नाही
पटलं तुम्हाला आम्हाला अरे दादा इकडे सेटिंग होऊन जाईल व्यवस्थित. तेव्हा बरं. आता यांचे दोघांची मन जुळले, यांची काय सेटिंग रेडी झाली रिपोर्ट आहे. करायची कोणती पद्धत हे? मग एक काम करा तुझ्या बापाचं मी काय म्हणतो हा. मी लग्नाला हो म्हणतो हा. हिच्या होती फ्री द्या मग अच्छा. ओ याड आले का हा ते चालेल ते चालेल. भाजीपाला एक काम काय? कर मला लग्नच नाही करायचं तुझ्याशी नाही नाही भाजीपाला मला आहे. मिळून नाही नाही भाजीपाला काय आला आपले लेकरं काय भाजीपाला आहे होय? हा? अरे वा अरे वा. काय मुद्दा म्हणताय असं कोण मुद्दा म्हणतं पहिल्या तिला पोरं सुरू आहे काही काय हागलं डाग आहे. कायचे पोरं पहिल्या सोडून दिला? पोरं सुरू आहे का म्हणलं? मला करायचं नाही, नाही लग्न जाऊ दे हा, तिथे डाग आहे. बरं जाऊ दे तिचं कॅन्सल झालं मग हिचं काही हिला नाही, घेऊन ती पण नाही तिथं कसं काय देऊ आम्ही? हो या पा करायचं आम्हाला पहिले त्या मोठीचं लग्न करायचं आणि मग लहानीचं करायचे. हो मी काय तिचं झालं एक पाळी माझा घट हिची एक पाळी होते ना. अहो, मग काय म्हणजे काय पुरे काय फार किती टोक काय हा हा? नाही हो एकदा केलं फारकत नाही करणार मी. एखादा आड्याला नडेला असेल ना ज्याला बाकी तुकडे करून सोय घे. नसेल ना त्याला देऊन ओ, टाका जाऊन दे करून दे त्यांच्याशी मला नाही करायचं याच्या शातात अरे पण नाही नको बाई मला नको मला नको हा असं ताईने दुतोंड्या तूच माणूस कर असला याचा नजर कुठं नाही एकीकडं त्यापेक्षा नको. अहो, पण त्याचं नजर वय केलेलं किती? बरं. अगं तिचं वय बाई काय पुरीचं? आता तू तर लय म्हणत त्याला होती सरळ वाटायला पाहिजे ना थोडीशी तरी मी मला दादाच्यासाठी आता तू म्हणलं. लग्नच नाही 40-42 चा झालाय आता तो. तू करूच नको माझ्याशी लग्न. हा. एक पुढचं म्हणत होतं ना काही मॅटर होतो हा? हिचंच ना. नाही, कशाला तिचं काय सांगत matter? बसता दाद्या मर्द्या. तिचं मॅटर बिटर काही तिचं- नाही तिचं काही पाहिलं काकेत का असं गावाला वासा करू नका तिचं मॅटर असत माझ्या आई बापाने कॉच करून दिले तिला मस्त लग्नाच्या नाही पोरले गोड आणि आहे मी ते. तर तयारच आहे लग्नाची मी कौस लग्न केलं असतं बघा अरे देवा 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 बाबा ऐ. ही देत असले ना वरून आम्ही 1100 रुपये देऊ काय नको पण मला असे 1100 रुपये लय पाहिले आम्ही तुमच्यासारखे राहून द्या. हा पटायचं का काय दलाल करून राहिले काय? 1100 अरे भिकाऱ्यावानी. दादा पण मला ही आवडली ना ती आता काल मला माझ्या नाही आवडलं तू. गळ्यात घालतो आता मला ती. तू बी मला नको. दिली तर नको ए, दिली अगं, हा 1100 म्हणा. मला 1100 नकोच आता तो. बरं मी काय म्हणते एक मिनिट ओ शिरपतराव गप्प बसा आता. 1100 ने गाडीची गुणी दी ओ ते सगळं तुम्हालाच राहून द्या एक काम करा ते मजा करू राहिले किती वेळचे हा. डोळा मारू राहिले मजा करू राहिले तुला बी कळत नाही का मला ग? हीच लागत हा दादा. बस किती वेळची मजा करू राहिले मग? ते हा आता माझी साली बरं मग साली काय अगं, साली ती. करा तुम्हाला कोणाशी लग्न करायचं हा. हे करायचं हा. ना बघा दादा ये बा. द्यायचंय का साली ते मजा करू राहिले तू लय चिडती बाय मी लगेच काय म्हणतो हा बोला तुमचं पटापटी होईल ना हा बोला उंड्या चला की उंडान बिंड कशाचा उंडा काय तुम्हाला काळा डाग आहे कोणाशी- काय नाही डागण डुगा आम्हाला ए बरोबर आहे काळा डाग पडेल आहे. दिले 51,000 रुपये जाऊ दे. ओ, नाही नाही हुंडा बिंडा द्यायचा असं तर लग्नच ए करायचं. जाऊ दे सॉरी नको 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 नाही जाऊ दे करायचं मला दान करायचं दान त्याला करायचं तर कर तू ए, काही मला नाटा दान बाटाचा करायचं. पोऱ्या नाही ना ते बरोबर तू आहे. नाटा बाटाचा नाही तुला इच्छा भारी नवरी पाहिजे हा, पा वा. बाबा हिला डाग लागेल जर तुला करायची ठरली तर उंडा 50,000 नसली तर दुसरी भाऊ अहो 51,000 देतो बस का नाही, नाही, दादा मला नाही काय काय अगं, काय गप होणार ना ते? काजल उदास जरा. नका ना. काल घ्या ते रिकम नाही लागेल ना अरे ते आयुष्यभर बोलेल मला तो डाग पुसायला ओ, तुम्ही डाग डाग बोलू नका चला निघा इडून हा डाग लागेल डाग चिडली ना आता लागेल ते भडकली ए, अगं, तोंड करीत नाही नुसतं. वरडू नको असं वरडू अरे, नये. डागाने होतं काय काय अडचण आहे तुम्हाला डागाची अरे वाणिकीनीच आहे आई वाणी केली तर तिकडं तो बरं काढील ना तो माने बसला लोक अरे, पण- तुझ्यासाठी ती पोर केली अहो पण पोराला नाही काय ते हरकत तुम्ही काऊन हरकत घेऊन राहिले मी काय म्हणतो पोराला- म्हणजे पोराचं दुसरं लग्न केलं बायको गेली का तेव्हा त्याला डाग लागेल नसतो. ए, दादा ऐक तो फार पवित्र डाग आहे ना राहतो. डाग आहे ना मी त्याला घरी लावून 2 साबणे धुवून काढ लागलं काय नको तुझ्या साबाने त्या बापाजवळ ठू हा तो डाग काढून काजल टाकेल ए, काजला गप ना बाई तू जरा बाबराव. कोण वरडारड करते अशी खरंच तयारी मग काय लागा कामाला हा लयच हाय लय उतोळा नवरा गुडघ्याला बसून झाले जा, जा. बाय तुमचं लग्न बिग्न नाही कोर्टामध्ये 10-5 लोकांमध्ये करू घेऊ येताना चहा पिऊ पाऊस मी तर मग ते बी करायचं कारण नाही. माळे आणून टाका लगेच घेऊन जातो मग माझं लगेच दुसरं लग्न म्हणजे पहिलेच लग्न लगेच करून घ्या हिला पप्पा घ्या हिला आहे ना अशी मारेल ना मी तू आता एक काम कर ना तुला पाव तुला आहे. थांब ना जरा. हा, बरं. कुठं तो गांग्या माहिती आहे, गांग्या हाय हाय आता गांग्या आता काय करू बाई काय नको तो गांग्यावाला तो बंगारवाला गांग्या कशाला बागला लय गांग्या सांगाव हा तो नाही, नाही. गणप्या दुसऱ्याचा मावस तुम्हाला ते करायचं का हा. कांगणे पोर देऊन टाका थोडा काळा आहे बरं का थोडा नाही काळा नाही आहे आम्हाला असं कमी काय वेळ नाही करायचं. एवढी देखणी पोरगी ना तिच्या गाड्यापर्यंत येईल फक्त नाही नाही आम्हाला इथं पोरगी द्यायची नाशिक सोडून द्यायची आम्हाला मी काय म्हणतो, नाशिक मध्ये द्यायचीच बाबूराव, नाही पोरगा काळा पोट ठेवली पोर सावळे होती हा ते बघू आम्ही नंतर बरं जाऊ द्या मोर आता आमचं लग्न करा हा, आवरा, चला. आणि तिला आमच्यासोबत पाठवून द्या कलवरी टेन्शन नाही काही तुझ्याकडे पोरं असेल ते पाहिजे मी मग ती शोधील ना मग एखादा पोरगा पाटला ना राम. अगं मग तायडे आपण दोघी मी सोबत पाहिल ना मग मी पाहिल ना दिले टाइम दादांचे आहे ना पाहायला तू ये अगं, बिंदास बरं का चित्रा, का गप ना बाई. ए, चित्रा आमचं लग्न झालं तू सोबत चाल नवरदेव हाय बाजूला ए, मग बाबूराव
कळत काही बाबराव त्या पुरा नवरदेव पाहिलाय मी पुन्हा डाग बरोबर काढायचं ऐ, नका पाहू बाबराव नका त्या पाहू पुरा नवरदेव पाहिलाय हा. वकील आहे ढगे वकील हा तोय चांगलं अरे तू गुन्ह्यात नाही वाळ्यात नाही काय काय ते त्याच्या गळ्यात घालते रे केमट मग काय करतो होतो पर का कोर्टामध्ये उभा राहतो भांडायला कायला भांडायला हा बरं तुला बी नेल भांडायला कोर्टात बरं दोघं भांडायला कुठं पिशा गोळा करतो गावात मध्ये खरं मग एवढं असं अर्थ तुझा बाप असं सांगतो आहे ना त्याला त्याचं तुमच्या पोरीला द्याल का काल आमची डायला ना तुम्ही ना आमच्या पोरीचा नका विचार करू ए तुम्हाला काय पोरीचा नका करायचंय विचार करू चित्रा तू आण 2 हार आण मस्त काही पैकी पोरं हो, काही बी एक काही. मला उद्या 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 मला नाही नाही 8 दिवसांनी करायचं मग तीन आण हिला आता खालून काढा हो तुम्ही जरा. तिच्या काठी आणबर मारायच्या गप ना बाई गप ना हा बाई. हा ना काय येड्याने करू राहिली हो, एक काम करा यांचं दोघांचं लावून द्या हिला माझ्या काय कळत नाही तू आहे ना आता गप गेले ना दादा बाई, हार काजल, आणायला. लई लई- कल्ला लई- हा, लई याव करते लई गाडी कल्ला करू राहिली बाई हा. गप ना लोक मग मी- ऐकतात तू करूनच घ्या आता माझ्या बहिणीशी मग मी खरंच तिला करेल बरं का मग घे ना करून हा नका दाजी नका एक काम करा हिचंच लावून द्या जाऊ दे बाई मी जाते मला बाई. काय मला मिळून जाईल दादा गेले आता हार आणायला काय खरं लग्नच अगं तुला मजाक बिजाक कळती का ग तुला काय मग हा? अगं हा चांगला साली अर्धी घरवाली राहते माहिती का अर्धी करणार नाही तो मी चांगली ओळख नाही चांगला नाही मग तुला बरं पटला तू मजा करण्याच्या लायकीचा नाही ना. नाही ना कोणत्या लायकीचं आहे मग तुलाच माहितीये हा अशीच आहे का शाले. पहिले खास करते की ए शाले आहे. बरं जाऊ दे तुमचं जाऊ दे मला लग्न शाले. मला पोरगा पाहून द्या लावून घाला. काय आहे? अगं बरं झालं 10-5 पुरी नाही झाले आपल्याला हा बाई अरे 2च पुरी ना आपल्याला पार येड्यानं केलं येडा की दुनिया पळा दाखवली की तुम्हाला? झोप आपल्याला नाही, दोन तरी पुरी तुला म्हणत- तरी तुला म्हणत होतो होऊ द्या की 2-3 हा कशाला बा- बस बाई बरं झालं आणि उद्या उद्या करायचं अरे ना दादा हार आणायला गेले आता हा आता कुठे लग्न होईल का ते म्हणे हा मग काय लगेच हो अहो काय असं फार कधीच आहे ना मी नका बाई पाठवते बाय तिला. डोक्याला ताणच हा. नका आता हा मग काय आता परत जर घराकडे निघाली ना हा. मग पाय म्हणजे तुम्ही अशीच हाकली ते काय मला आता? नाही नाही लग्न लावून देऊ राहील तो मग काय झंझट नाही टेन्शन उद्या नाही नाही काय नाही. करायचं असतं. अहो म्हणजे अजून ये उजळायचंय मला उद्या मंदिरात जाऊ मग लग्न करू नाही लगेच आहे अशीच नेतो आता जाऊ दे डोक्यावर बोजा मावाले हॅकिंग आता ये बघ आई आता तिचे 2 लग्न म्हणलं मी तरी 7-8 तरी करीनच बाई सात मग? ठेवते मी ना काय म्हणतो, ये काय लाज बी जीवाला तुझ्या परत येईल चल. बरं त्या का चला हा? चला उठा कुठे भाऊ? लगेच आ, तुम्ही कुठं घालू राहिले त्यांच्या गाळ्यात माळा मग कोण घाले आ, त्यांनी घाला एकमेकांनी आयो बघा कशी जोडी सावरती. बारीक. लग्न झालं. दादा बसा ना इकडे बसा ना तुम्ही ये शेरपती हा या आता असंच म्हणजे आता तुम्ही सुधारायला याय चान्सच झाले नाही आमच्या आता हा? या आता आम्हाला आजूबाजूला चान्सच नाही ठेवला काय कुठं काढ ना उद्याचं बोलून देतो हा मुंड्याचा विषय सोडवता आता तुम्ही आता हे झालं मुंडा आता द्यायचा नाही का? मी घेईन माळ काढून थांबा एक फोटो काढून द्या आठवण राहती आठवण राहते हा, व्हिडिओ कॉल काढा हा? व्हिडिओ कॉल काढू त्यांचं तोंड येऊ दे ना दाजींच दिसतं का? हा वा 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 दिसतं ना? टाळ्या. आ, झालं बरं, जा हा, व्यवस्थित हा जा कुठलं आता व्यवस्थित हा मी काय होतो हा. तो डागले का सुनो का सध्या नाही का दमादमानं काढ आता चला ना बरं नाही चालेल ना भाऊ, आता तू जाईल आता तू इकडं काय करतो आता उद्यात पाहून देतो ना मावा. नाही रे उठा नाही आता काही परत हुंडा बांधते नाही हो, झालं जाऊ द्या मर्द तुम्ही काय उंटा बिला झालं लग्न हा झालं आता हे काय नाही, आता नाही, या पोरीच्या घरात आलाय बाबा बाबा कपडे करून टाकील मग आता काय सांगू होय या बा आता कस काय दिसतो जोडा कस काय दिसतो मस्त दिसतो चल येऊ का मग हा, या जा काय पाया बिया पडा हा? चल पाय पाया बिया पडा जरा नाही नाही काय नाही, नाही नाही, तूच थांबा, पड थांबा, तू पड तू पड तू पड तिला बी पडून द्या नाही 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 का अरे, बरं? तुमचे सुने डाग लागेल ना. हा का? त्याला डाग लागले तर काय झालं? हे गडी- हे लग्नच नको तुमचं जे बघ बाबा आयुष्यभर मला असंच बोलत राहील का आता लग्न दादा झालं काय असं काय नको करते होतं ना लग्न मी काय होतो तिच्या बापानं आहे ना ते बोली केली ना तेवढं खिचत घालव तेवढं पुढे सुनाला मी चांगले शिक नाही तुम्ही ते पैसे माग नका डाऊ गाड्या म्हणजे अहो, असं तुम्हाला होणार पैसे नाही देतो असं ना. मग काय उपयोग होईल दुसरं लग्न करून अगं बाई गप ना तू काढू का मग मी बी आता आता? तुझा स्वभाव कधी बदलायचा मी काय होतो म्हणजे असं आयुष्यभर मी ठोकरा कवर म्हणणार रे ये बुवा एखादं पोरं असून एखादं पोर बरं जाय बाय जाय जा जाय परत ये, वय जाऊ दे, टोपले, वय. झालं लग्न पाय झाले पडेल ना. 2-3 लग्न झाले आहे ना जा घरात. हा धन्यवाद झालं ना हा हा. पडा, हा तू काय पाय पडतो गाड्या हा, अरे हा ते सासू सासरे पायाने पडतील कोण म्हणलं सासूसासऱ्याचे पाय नाही पडत चुकून झालं गळ्यामध्ये हात घालून रडा कसं असं रडा कुणी रडा आता कशाला ते रडायचंय ना किती गळ्यात हात घाला म्हणे आज काय कोणाच्या गळ्यात हात घाला रडू दे ना उठायला. चांगलं झालं ते काला रडते हा? बाई आता कोण नाही रडत
या बघा हे कसे उतावळे झाले लग्न करायला. चला येऊ का मग, चला दादा चला. ओवळी पन्नास तरी टाकत ना नाही, आता पैसेच नाही राहिले आमच्याकडे. शॉर्टकट मध्ये ए, लग्न ओरडू आहे ते नको असं. ना. आता चालायचं ना. दादा येऊ का आई? दादा तू येते. कुठे चालली? आता तू कुठं चालली? इकडे बस इकडे. मी नाही वाचणार बाई, मला पण लग्न करायचं. लग्न झालं काय राहतील दाखवतो ना आम्ही. अगं ही पाय का? अय, अगं, इकडं बस. अरे इकडं मग चालली फिरायला त्यांच्यासोबत. जाते देवा धर्माला जाते. चला येऊ देऊ एखादी कलर येऊ दे ना आम्ही. आता बाई काय येडी पोरगी ही. चला काय बोला बाई आता ती पोरगी गेली त्यांच्या बरोबर. ही फार रिस्की बस. काय येड्याचा बाजार झाला बाई हा. अवघड झालं. पण जाऊ द्या बरं झालं त्या पुरीचं लग्न झालं. एक डोक्याचा ताण मिटला. आता त्या तिचं बघा आता. नाही ते लहान एवढे चार्जेस होते लगेच. हा त्या चित्राचं पहिले उरका बाई. तो बिगा राहिला ना तो बिगा ओपन टाकीतो. हा पहिलं इथं जाळ करून टाकीतो. बस काय नको करा मार डोक्याला ताण. नाही तर काय अरे रात्री झोप येत नाही माहिती मग काय काय नको नको केलं बाई या पोरीने. टेन्शन. बरं आता चला चला 2 तुकडे खाऊ जरा भूक लागली. गरम नरम कर जरा मला. करते बाबा करते चला. आईला तुला तर काही जीव लावायचं नाही नवऱ्याला. हा हा चल. नाही ना बाहेरच्याच बाया येतात तुम्हाला खोपीव घालायला.